आता मस्त बीचवरती आलोय आम्ही बघा. वाव भारीच. मस्त आम्ही आता तयार झालो आहे आणि आता वापीला जायला निघालो आहे. जसं तुम्हाला सांगितलं की आता निघालो आहे तर 7 वाजता निघणार होतो, 8 वाजलेत. चला 1 तास उशीर झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया. रोड एकदम सुसाट आहे आणि आता लाईव्ह लोकेशन टाकलेलं आहे इकडे. तर 1-1.5 तासात आपण पोहोचू वापीला. जेवण ताईने करून ठेवलेलं आहे. तर आता ताईचा फोन येऊन गेला, आम्ही 1.5 तासात पोहोचूच. चला, ही बघा, ही आमची ताई आलेली आहे आम्हाला घ्यायला. आणि हा तोच श्रेयस जो मी दाखवला तुम्हाला, सॉरी सांगितला तुम्हाला. आणि आता आम्ही पोचलो आहोत आणि ह्या दुर्वेशला बघा. स्वरा. चला आता आपल्याला नवरीबाईला भेटायचं आहे. नवरीबाई कशा असतील? छान आहे, मस्त आहे. सोसायटी छान आहे तुमची, खरंच छान, मस्त. फर्स्ट फ्लोअरला आहे ना? कसं वाटलं ताई? हो. या आहेत त्या नवरीबाई. नवरीबाईला भेटायला आलोय त्या ह्या नवरी. थँक्यू. आलोच. हॅलो. असं जेवण ताईने तयार केलेलं आहे आणि ही ताई आमची जेवण वाढते आता. आणि हे असे सगळे जेवायला बसले आहेत. कसं आहे जेवण? चला या जेवायला तुम्ही पण वापीला. हां. लेट नाईटपर्यंत आम्ही रात्रभर जागे होतो. गप्पा गोष्टी धमाल मस्ती चालू होती. आणि भाऊजी झोपले होते कारण त्यांना कामाला जायचं होतं सकाळी उठून. बरं, रात्री ताईनेच विचारलं, म्हटलं सकाळी नाश्त्याला काय करायचं आहे, पोहे वगैरे करू का? तर आहो म्हणाले नाही, इथे वापीमध्ये तुमच्याकडे स्पेशल काय आहे तर मी ते जाऊन घेऊन येतो. तुम्ही मला लवकर उठवा सकाळी, तर मी सकाळी जाऊन घेऊन येतो. तर मग ताई म्हणाली ठीक आहे. तर आहो म्हणाले मला जिलेबी, फाफडा, ढोकळा हे सगळं खायचं आहे. तर हेच सगळं घेऊन आले आहेत. चला, मस्त खमंग ढोकळा आणि वडापाव, समोसा. काय आहो, वापीला आल्यावरती छान नाश्ता भेटलाय तुम्हाला. या नाश्ता करायला मस्त काही नाश्ता करतो. चपात्या चालल्यात आता. बरोबर आहे. हाय पियू. हॅलो. आणि इथे काय शिजतंय? आता चिकन शिजतंय. आता आम्ही मस्त यमी चिकन खाणार. उठ, मी करते चपात्या. चला आता जेवायला बसलो आहे. सकाळी नाश्ता केला, लगेच जेवणाला लागलो. आणि इथे ताईने मस्त चिकनचा रस्सा झणझणीत असा बनवला आहे. चपाती आणि भात असं आमचं आजचं हे दुपारचं जेवण. आता चला पुढे बघूया. खूप छान ताई, मस्त झालं चिकन. लिटल शेफ शैला आणि को शेफ अंकिता. लगीन भर. घातले तर मेहंदीच्या मेहंदीचं हे सगळ्यांना घेतलंय ना.
एक असं म्हणजे हळदीला द्यायला. चला तर दुपारचं आता जेवण वगैरे झालं आणि नवरीचा सगळा शृंगार, तिच्या साड्या, तिचे ज्वेलरी आणि हे सगळं हळदीचं वगैरे, कारण मी लग्नाला जाणार नाही आहे ना, आमच्या घरी पण लग्न आहे, तर त्यामुळे हे सगळं मला इकडे ताई सगळं दाखवत होती. तर खूप बरं वाटलं आणि खूप छान कलेक्शन केलं आहे त्या लोकांनी. म्हणजे भरपूर असं व्यवस्थित सगळं घेऊन ठेवलं आहे अगोदरच, कारण इकडे सगळी खरेदी केली आहे आणि त्यांना गावी जायचं आहे. गावी लग्न आहे, 13 मेला लग्न आहे साताऱ्याला. ही आमची नवरी पिऊ. तर इथे मी ऑडिओ घेतला होता, पण तो खूप म्हणजे आवाज होता पाठीमागे आणि सॉन्गचा पण आवाज येतो आहे, ते कॉपीराईट येणार. तर इथे ती मला तेच सांगते आहे की खरंच खूप छान वाटलं आणि मला युजफुल आहे ते गिफ्ट तू जे दिलेलं होतं ते. तर मी तिला तेच सगळं सांगत होती. तर चला आता आपला जो रीतिरिवाज म्हणजे घरातून निघताना हळद कुंकूचा कार्यक्रम तो इथे चालू आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. चला गणपती बाप्पा, आपल्याला आता दमनला फिरायला जायचं आहे, तर तुम्ही पण आमच्या बरोबर चला. आणि कोण कोण आहे आपल्या बरोबर चला बघूया. हॅलो स्वरा आणि आहो. सगळा पिऊ आपला रस्ता सांगते आहे. आता आम्ही दमनला चाललो आहे, ताईच्या घरातून निघालो आणि आता दमनला चाललो आहे. तर रस्ता सांगणारी आहे पिऊ. लोकेशन मॅप आहे आता सध्या. चला तर हा अचानक झालेला प्लॅन आहे आमचा आणि आमचा अचानकच असा प्लॅन नेहमी होत राहतो. तर खूप बरं वाटतं, आवडतं असं. आणि याचा अचानक प्लॅन झाला ना तर तो एकदम सक्सेस होतो, आहे की नाही. चला तर आम्ही इथे दमनला आलो आहे. घरातून निघताना आहे ना लवकर झालं, 2-2:30 वाजेपर्यंत आमचं सगळं झालं. तर म्हटलं की चला आता कुठे फिरू शकतो, इथे फिरण्यासारखं काय आहे का. तर पिऊ म्हणाली हो इथे दमन आहे आणि मिनी गोवा म्हणून असं हिला ह्या जागेला म्हणतात. तर चला आपण तिथे जाऊया, लवकर आवरा म्हणजे तुम्हाला थोडंसं फिरायला मिळेल. संध्याकाळचं खूप छान असतं इथे, लाईटिंग वगैरे असते. तर आम्हाला काय संध्याकाळपर्यंत इथे थांबता आलं नाही. तर म्हटलं की चला जेवढा वेळ थांबता येईल आणि जेवढं बघता येईल तेवढं आपण बघून घेऊया म्हणून. आम्ही दमनला आलो आहे, दमन फोर्टला आलो आहे आणि ह्याला मिनी गोवा पण असं म्हणतात.
तर असे सगळे येतात आणि इथे छान असे फोटो काढतात. तर आम्ही पण भरपूर सारे फोटो व्हिडिओ काढलेले आहेत. कसं वाटतंय अहो? चांगलं आहे एकदम. बरं वाटतंय? हा एकदम बरं आहे, मी आजारी नाही. कसं डायलॉग देतो बघितलं? कसा काय दिलं डायलॉग रे? हां डायलॉग दे परत. एकदम बरं वाटतंय, तब्येत माझी सगळी बरी आहे, ताप बीप थंडी काही नाही मला. बेस्ट आन्सर होता. तर अशी आम्ही मजा करतोय आणि ताई आता दमली आहे. ताई दमलीस का ग? हां दमलीस का? नाही मग का बसून गेली अशी? फोटोशूट चालू होता म्हणून. ताई इथे सांगत होती की इकडे आहे ना बाजूला चर्च आहे, पण ते चर्च आता बंद आहे सध्या. आणि इथे आहे ना डिसेंबरमध्ये वगैरे जसं क्रिसमस सेलिब्रेट कसं करतो तसंच भरपूर साऱ्या लाईटिंग बलून्स वगैरे म्हणजे सेलिब्रेशन जसं करतात तसं इथे करतात. आणि इकडे मी तुम्हाला दाखवते की ह्या शेवग्याच्या झाडाला इतक्या साऱ्या शेवग्याच्या शेंगा होत्या ना. ओहो वाव, भारीच वाटत होतं. कोणाकोणाला आवडतात शेवग्याच्या शेंगा? आम्हाला पण भरपूर आवडतात. तर माझी नजर तिथे गेली, म्हटलं बघा किती शेवग्याच्या शेंगा लागल्यात. आणि भारी वाटली ही जागा, मस्त वाटलं. थोडं 1-1.5 तासासाठीच फिरलो आम्ही, पण मस्त फिरलो. चला पुढे बघूया. लाईट हाऊसला आलो आहे आम्ही. ताई ते लाईट हाऊसला आलो आम्ही. चांगलं आहे तुमच्याकडे. अहो फिरायला भरपूर ठिकाण आहेत, दिवस कमी पडेल म्हणून म्हटलं आलास ना परत खानवेलला जाऊया. सेल्वास खानवेलला परत वाव छान आहे खानवेलला गं. त्याच्यापेक्षा छान आहे. सुंदर. त्या साईडला आपल्याला राहायला ना हे काय बोलतात त्याला, असं मेन रोडनं थ्रू जायला लागेल. ऐकलात ना, ताई म्हणाली की तुम्ही परत आलात ना तर दिवस कमी पडेल इथे फिरण्यासाठी. तर इतकं छान आहे इथे, परत येऊया आपण. इथे आता आपण काय बघितलं? लाईट हाऊस लाईट हाऊस बघितलं. आता आपण कुठे चाललो आहोत? बीच साईडला. बीचला चाललो आहोत. तर चला आमच्या बरोबर बीचला, तुम्ही पण. मोर बघला. हो खूप छान, मस्त छान वाटलं इथे वापीला येऊन. छान आहे तुमचं वापी. इथे आहोत ना खारुताई दिसली होती. मला वाटतं व्हिडिओ काढ, पण ती मी व्हिडिओ काढेपर्यंत 2 मिनिटात सर्क करून वरती निघून गेली. आता मस्त बीचवरती आलो आहे आम्ही. बघा वाव, भारीच. गरम खूप होतोय पण बापरे. हो ना पिऊ? हो थोडं फार. समुद्र किनारा वा. मस्त. भरपूर सारे व्हिडिओ फोटो
भरपूर काढलेत आणि खरंच खूप एन्जॉय केला आम्ही वापीला येऊन. आमचा असं काहीच प्लॅन नव्हता की आपल्याला कुठे फिरायला जायचं आहे. आणि खरं सांगू का, हे दमन हे आमच्या लक्षातच नव्हतं की आपल्याला इकडे पण फिरू शकतो आपण म्हणून. आम्ही हाच विचार केला होता की नाही, ताईकडे जायचं आणि दुपारी आपलं जेवण खाऊन आहे ना, आपण दुपारी लवकर निघूया, म्हणजे संध्याकाळी लवकर येऊ घरी, थोडं आराम करायला मिळेल. परत आहोंना दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचं आहे. मुलांच्या तर काही सुट्ट्याच आहेत, पण आहोंचा विचार करून आम्ही दोघांनी ठरवलं होतं की दुपारपर्यंत आपला कार्यक्रम आटपूया आणि आपण संध्याकाळपर्यंत म्हणजे 4 वाजेपर्यंत तिथून निघूया. पण कसलं काय, आमचा प्लॅन हा अचानक दमनला जायचा ठरला आणि आम्ही इतका एन्जॉय केला, इतकं बरं वाटलं ना इथे दमनला येऊन. भरपूर काही बघायला मिळालं, मिनी गोवा बघायला मिळालं आणि दमनचा बीच बघायला मिळाला. भरपूर छान आहे ही जागा. बघा, हा एवढा मोठा परिसर आहे. दमन बीचच्या समोरची ही सगळी जागा आहे. तर थँक्यू पिऊ, थँक्यू ताई आणि थँक्यू श्रेयश. भाऊजी आले नव्हते, भाऊजींना ऑफिसला जायचं होतं कारण की आता लग्नासाठी त्यांना सुट्ट्या घ्यायच्या आहेत. तर रविवारी पण त्यांना कामाला जायचंच होतं म्हणून ते आले नाहीत. तर ठीक आहे, आपण नेक्स्ट टाईम त्यांना घेऊन जाऊया. आणि खरंच खूप बरं वाटलं इथे येऊन. आणि काय म्हणते, हो, मला ताई सांगत होती की अगं खूप कमी फिरलात तुम्ही, काहीच बघितलं नाही आहे, 2-3 स्पॉट्स फक्त बघितलात. हो चालेल, पण आपलं काही ठरलंच नव्हतं ना. बघितलंत ना, मी साडी पण घातली आहे. ती बिऊ म्हणत होती की अगं मी तुला देते जीन्स वगैरे काहीतरी घाल. म्हटलं नाही नाही, असं काही नाही, म्हटलं मला आवडते साडी. तर साड्या तरी कधी घालायच्या, घरात आपण हे जीन्स वगैरे असंच सगळं ड्रेस वगैरेच घालतो कारण की लवकर सगळं आवरायचं असतं इथे तिथे जाण्यासाठी. पण असं बाहेर गेलं ना तर मला साडी खूप आवडते. तर म्हणून मी साड्या घेतल्या होत्या, 2 साड्या. जाताना एक घातली होती आणि म्हटलं तिथे दुसऱ्या दिवशी पण तिचा कार्यक्रम करायचा आहे, तर म्हटलं साडीच घालेल. आणि येताना म्हटलं साडीच वगैरेमध्ये येईल मी गाडीमध्ये बसून, तर आपल्याला यायचं आहे. तर हा बघा, हा असा छान परिसर होता. हो ताई, पुढच्या टायमाला येऊ ना तेव्हा आपण नक्कीच पुढे जाऊया फिरायला जिथे तू सांगत होतीस सगळं. तर नक्कीच आपण वापी फिरूया. तू म्हणत होतीस तुझ्या हिशोबाने आम्ही कमी फिरलो आहे, पण आम्हाला असं वाटलं की थोडंच बघितलं पण मस्त एन्जॉय केलं आपण सगळ्यांनी. चला, तर वापीला येऊन आम्ही पण एन्जॉय केला आणि तुम्ही पण व्हिडिओ बघून खूप धमाल केली असेल, बघितलाच असेल वापीमधला नजारा, दमंग आणि मिनी गोवा. हे आम्हाला खरंच काही माहिती नव्हतं, पण इथे आल्यानंतर समजलं. बघा, कारंजे पण किती छान छान लावल्यात. तर रात्री किती छान वाटत असेल ना लाईटिंग वगैरे केल्यानंतर. तर आम्ही दुपारी गेलो होतो तर आम्हाला असं काही लाईटिंग वगैरे दिसली नाही, पण रात्रीचा नजारा खूप छान असतो असं सांगत होते ते लोक आम्हाला. तर ठीक आहे, नेक्स्ट टाईम बघूया, कधीतरी प्लॅन करूच आणि येऊ वापीला. पहिल्यांदाच आलो होतो पण थोडंच बघितलं तर मजा आली. चला, तर आता आम्ही इथे बीचला थोडेफार फोटो काढले आणि छान फिरलो, पण खाली नाही गेलो कारण की वाळू आहे आणि परत मग ती गाडीत येणार आणि परत आता आपल्याला घरी जायचं आहे. त्यामुळे आहो म्हणाले की नाही, लांबूनच बघायचं आहे आणि लांबून छान फोटो वगैरे काय काढायचे तुम्हाला ते काढा. तर आम्ही असे छान मस्त फोटो काढले आणि चला आता घरी जायचं आहे. तर आता ही लोक आलेत, ते ह्या लोकांना पण सोडायचं आहे घरी आणि मग आपण घरी जाणार आहोत. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तर मला नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला, बाय आणि थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.